नमस्कार, मी सुरता. तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर मी आलेले आहे माहेरी आणि हा माझा दुसरा दिवस आहे आणि मी आता आईसोबत चाललेले आहे आमच्या शेडाकडे. चला तर मी तुम्हाला माझ्या आईचे मस्त दाखवते. चल तू ना, चला आई बरोबर. रस्त्याचा व्ह्यू भारी वाटते ना, मस्त दिसते, सगळं मोकळं मोकळं आहे. पण ऊन कसं लागतं पण झाडं नसले की. कोण होतं ओ तिकडे, तिकडे फिरते. झालं का काम? निघालो शेडाकडं. अगं बाई चपात्या हे सगळे घरची जायला वाटत. मी म्हणलं कोणतं वेगळं खाणं. अगं बाई नाही, ही जर तोंड तिकडे असल्या आधी मला पण पटकन वागलं की कोण बसले मला दिसला. काय नाही, तुम्ही एका मिनिटात ओळखलं. बोलत 10-15 मिनिटांनी कळलं त्यांना मी. अगं बाई नाही पाणी पित्या बाई. आंबाकडे येते का? आंबाकडं येते का? आंबाकडं आंबाकडे येते बघते. हाय आंबाकडे येते का? पाणी पिते लई ताणले. हे आहे आमचं शेड. काय काय बघा, ट्रॅक्टर, मळणी यंत्र, ट्रॅक्टरची अवजारे, आतमध्ये आंबा आहे. चला बघ काय काय आहे ग. म्हैस ते नव, हा हे मळणी यंत्र. हा नव्हे आज शेडात म्हणलं मी. जनावर आमच्या आईची प्रॉपर्टी. बघा ही छोटस बाळ, ते बघ त्याला बघितलं तेव्हा ते बारकं होतले. ह्या म्हशीचं बाळ, गाईचं बाळ नाही. आईचं काम आता थांबा. ही रेडी ना, ही छोटी होती मागच्या वेळेला बघितलं. चला आय आता हे धुवून काढणार. बसलेत कशा बया. वरच बसलेला आहे ट्रॅक्टर मध्ये. बा आता ट्रॅक्टर आवडतो हो, त्याच्या मामाचा ट्रॅक्टर. मोठा आहे का ट्रॅक्टर? मोठा आहे का? हा लहान असताना बसायचं बरं की नाही. रोटर पलीकडे होता ना, कुठे गेलं काय माहित. A few moments later. काय करते सांग? आणि त्यांच्या नवऱ्याची झालेली फजिती तुम्ही एन्जॉय पण कहाणी में ट्विस्ट व्हाय नॉट प्लीज कोणतरी येते. लुक हूज कमिंग. आणि आज आहे जेवायला संडे स्पेशल मटन. सर्वांनी जेवायला. तर आता या ठिकाणी आम्ही सर्वजण जेवायला बसलेलो आहोत आणि माझ्या माहेरातील सर्वजण जेवायला बसताना अशा राऊंड करून जेवायला बसतात. तुम्ही बघू शकता सर्वजण एकत्र जेवतात. या ठिकाणी दादा, वहिनी, गुड्डी, विनू, बाय, डॉली, वरद, मी, पप्पा, आई. तर जेवण करून झाल्यानंतर या ठिकाणी आमचं अचानक ठरलं होतं उंबरजला जायचं. डोहाळ जेवणाची खरेदीही होते आणि ताईने साडी घ्यायला सांगितलेली बायसाठी. तर ती साडीही घ्यायची होती. त्यासाठी विनू, बाय, मी आणि आई चाललेला आहोत उंबरजला. डोहाळ जेवणासाठी ताईने बाईला साडी घ्यायला सांगितली होती. मी काय येतानाच आणले होते आणि ताईची घ्यायची होती. ताई साताराला होते, तिने अजून आली नव्हती म्हणून तिने तोपर्यंत घ्यायला सांगितलेली. प्लस तिला बांगड्या वगैरे आणायच्या होत्या. डोहाळ जेवणाला रेशमी बांगड्या बघत त्या आणि बाकीची खरेदी होती. त्यासाठी मग आम्ही चाललो होतो. तर या ठिकाणी आता आम्ही साडी घेतली होती बायसाठी आणि नंतर तिला रेशमी बांगड्या घेतल्यानंतर मेहंदीचे कोण वगैरे घेतले होते. पुन्हा जी डोहाळ जेवणाची बारीक सारी खरेदी होती ती सर्व केली होती. पार्लरवाले ठरवले होते आणि नंतर मग आम्ही आता घरी गेलेलो. टोमॅटो महाग झालेलं ना. टोमॅटोची शीत हो
मस्त मोठे लावले दर आलेला म्हणून. 4-5 कोटी रुपये आईला हा 4-5 कोटी आईला मज्जाच मज्जा. आणि लॉस मध्ये आलं तर तेवढा सण करायचा मग 10 रुपये किलो 10 काय 5 न बी भेटत. त्यांचं कंटिन्यू चालू असते. आज न उद्या कवा न भरून कवा निघतायच की नाही म्हणलं तरी 10 रुपये किलो जात रे नाही शक्यतो 10 रुपये किलो गेला तरी पैसा बघ. A few moments later. नाही मूड नाही ते कुठे गेलतंय बाई एवढं गप्पच बसली. होवी ए गणपती बाप्पाचं गाणं कुठे गेलं कुठे गेलं हा ओवी ओवी बसली गप लगेच. ए ठम काय ग ते ठोंब्या कुठे ठोंब्या एक लेवा इकडे हे तुझं संपूर्ण नाव सांग ना. काय नाव आहे? मी नाही आताच सांगितलं तुझ्या आत्या. तुझं नाव काय बा? तुझं नाव संपूर्ण नाव काय? तुझं नाव ओवे आहे नाव तुझं? ओव्या पियुषा मयूर हजारे यायला लागलं वाटतं. गावाचं नाव थांब. नाही मूड नव्हते. तर या ठिकाणी रात्री सर्वांचं जेवण झाल्यानंतर आम्ही बसलेलो आहोत मेहंदी काढत. तर या ठिकाणी काकी पिया मयूर ओवी आलेले आणि बाईच्या हातावरती मेहंदी काढत होते डोहाळ जेवणासाठी स्पेशल. आणि इकडे वरद आहे तो शूट करत होता. मुलींच्या हातावरती मी दुपारीच काढून घेतलेली आणि इथे आता काकीच्या हातावरती पिया काढत आहे मेहंदी आणि मी बाईच्या हातावरती काढत आहे. पप्पा झोपलेले आहेत. तर मस्त अशा गप्पा गोष्टी हसत खेळत आणि गाणी ऐकत आमची मेहंदी काढायची चालली होती. तर या ठिकाणी मी ही अशा प्रकारे मेहंदी काढली होती. इकडे मॉम टोबी लिहिलेलं आहे काय हातावरती डॅड टोबी लिहिलेलं मला सुचेल अशी मी ही मेहंदी काढत गेली होती. आणि खूप वेळ झाला होता मेहंदी काढायला 2 वाजले होते. त्यामुळे बॅक साईडने फक्त मी अरेबियन स्टाईल काढलेली आहे. मेहंदीची डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तिची मेहंदी काढून झाल्यानंतर 2 नंतर पुढे मग मी माझी मेहंदी काढत होते. मग माझी मेहंदी काढायला खूप वेळ झालेला त्यामुळे मी पटापट काढून घेतलेली. 1 तासात पटकन आवरलं. मग माझी मेहंदी काढून ही आहे माझी मेहंदी हे काढून मी 3 वाजता झोपले होते. तर हा आहे नेक्स्ट डे दिवशी आम्ही एक अचानक डान्स प्लॅन केला होता आणि डान्सची प्रॅक्टिस करण्यासाठी मी मयूरच्या इकडे गेलेले आणि तोपर्यंत इकडे दुपारी ताई आली होती. त्यामध्ये मी ते ॲड माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला पिले